तर सगळ्यांना चांगले मार्क का पडत नाहीत? सगळीच जण का त्या बोर्डात येत नाहीत किंवा सगळीच जण पेपरमध्ये त्यांची नावं का येत नाहीत की याला 95 पडलं, याला 98 पडलं, याला 97 पडलं? अभ्यास करणं, समजणं हा भाग वेगळा आणि अभ्यास केल्यानंतर चांगल्या मार्कात त्याचं रूपांतर करणं हा भाग वेगळा. आणि आपल्यामध्ये ऍक्सेप्टन्स पाहिजे की हो, मी इथं चुकतोय, तर या ठिकाणी मला करेक्ट केलं पाहिजे. असं जर करेक्ट केलं तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि त्या पद्धतीचं मिळणार ज्या पद्धतीचं यश तुम्हाला हवंय. काही अवघड नाहीये, काहीही अवघड नाहीये. मी तुम्हाला अशा विद्यार्थ्यांशी भेटवेन, येतील ते, काही माझे सहकारी आहेत, काही माझ्याबरोबर शिकलेले काही मुलं आहेत, तर त्यांच्याशी मी तुम्हाला नक्कीच, आणि कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला. अगदी सोपं आहे, अचीव्ह करणं फार मोठं प्रॉब्लेमॅटिक नाहीये. फक्त जे काही मी सांगतोय, मी तुम्हाला आता नोट्स पाठवेन. आता माझ्याकडं ती व्यवस्था झालेली आहे आणि सर्वतोपरीने तुम्हाला प्रयत्न करेन. आणि लास्ट लेक्चरला मी तुम्हाला बोललेलो होतो की ज्या पद्धतीनं मी इथं बसून आज तुमच्यापर्यंत शिक्षण पोहोचवतोय सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या माध्यमातून, आणि आता आपण YouTube वरती पण अवेलेबल आहोत, तर या दोन्ही मार्गाने तुमच्याकडे अभ्यास येतोय, बरोबर? तर अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कशा पद्धतीचे प्रश्न येतील आणि त्यांची उत्तरं कशा प्रकारच्या असावीत याचं पण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. त्याच्यानंतर आपण बोर्डचे गेल्या 10 वर्षाचे म्हणा आपण सगळे पेपर्स पाहूया. आणि असं सगळं पाहिल्यानंतर ते 100 म्हणा किंवा 98 म्हणा 99 म्हणा, ह्या मार्गाला आपल्यापासून दूर जायचं कुठे मार्गच नाहीये, पडायलाच पाहिजे. आणि झालेच असे विद्यार्थी भरपूर, ज्यांना 1-2 असे मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी पण 1 वर्षामध्ये 80 पर्यंत मार्काची मजल मारली आहे. आणि मी तुम्हाला शेअर पण केलंय. आता ही एक विद्यार्थी मी शेअर केलेली आहे. मला माहित नाही किती लोकांनी ह्याचं पाहिलेलं आहे फोटो. 1 मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. त्यांच्या पालकांनी कशा पद्धतीने मला त्यांनी लिहून दिलं सगळं की सर काय त्रास होता आणि कशा पद्धतीने त्या मुलीनं अचीव्ह केलं. हे तुम्हाला मी आता इथं नाहीये माझ्याकडे, पण तुम्हाला मी आत्ता नाहीये, उद्या तुम्हाला ते मी नक्की दाखवणार. आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की शक्य नाही, काहीच गोष्ट अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे आणि मला करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत असं तुमच्याकडं तुमचा आविर्भाव पाहिजे. आणि कॉन्फिडंट राहा, आत्मविश्वास ठेवा. काही मुलांचा अभ्यास चांगला होतो पण आत्मविश्वास नसल्यामुळं मार खातात. तर आत्मविश्वास ठेवा. मी अभ्यास केलाय, मी चांगलं काम केलंय, मला चांगलं फळ मिळणार आणि मिळतं, बरोबर की नाही? तर काळजी करायची. ओके, सो लेट अस स्टार्ट. आपण जिथं लास्ट टाइम थांबलेलो होतो तिथून आपण चालू करूया. हेच आपण थांबलेलो होतो. तुम्हाला माहित असेल की हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे AB, याच्यामधनं करंट खालून वर जातो आणि त्या कंडक्टरला एका कार्डबोर्ड म्हणजे थोडंसं जाड पुठ्ठ्यासारखा जो पेपर असतो त्याच्यामधनं त्या कंडक्टरला असं पास केलेलं आहे. आणि हा समजा होल आहे आणि या होल मधून तो कंडक्टर असा खाली जातोय, बरोबर? आणि हा पेपर आहे आणि त्या पेपर मधनं असा होल करून त्याला खाली नेलाय. तर या पेपरवरती तुम्ही आयर्न फायलिंग्स टाका. जसा लाकडाचा भुसा असतो तसा लोखंडाचा चुरा असतो, राईट? तो याच्यावरती तुम्ही पसरवून टाका. जसं तुम्ही करंट ऑन कराल, इथं ही की आहे, जसं तुम्ही की ऑन कराल करंट असा वरून खाली जाणार. करंट खाली गेल्या गेल्या तुम्ही जर याला टॅप केलं किंवा टिचकी मारलीत तर असे ते आयर्न फिलिंग्स सर्कल फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? सर्कल. तर हे सर्कल काय दर्शवतं? हे सर्कल काय दर्शवतं? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एखादी कॅन्डल लावता,
त्याची उष्णता तुम्हाला सगळीकडे मिळते, बरोबर आहे? अशी बाळांनो, या उष्णतेचा पॅटर्न असतो, ती कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचते याचा एक पॅटर्न असतो. पाण्यामध्ये तुम्ही एक दगड टाका, पाण्यामध्ये दगड टाकलात की तुम्हाला त्या पाण्यावरती असे रिंग्स दिसतात. त्या ज्या रिंग्स तुम्हाला दिसतात ना बाळांनो, ते पाणी असं वर आलेलं असतंय आणि दोन रिंगच्या मधला जो भाग असतो तिथं पाणी असं खाली जातं, म्हणून तुम्हाला रिंग्स छोट्या छोट्या अंतराने दिसतात. तर ते जे रिंग पॅटर्न तुम्हाला दिसतं, दॅट इज ऍक्च्युअली वॉटरचा प्रवाह असतो. तो दगड टाकल्यानंतर दगडामुळे जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात पाण्यामध्ये, ते व्हायब्रेशन ट्रॅव्हल होतात पाण्यामध्ये. एके ठिकाणी तुम्ही दगड टाकला, तिथं काहीतरी तुम्ही डिस्टर्ब केलं की नाही पाण्याला, मग तो जो त्याला शब्द डिस्टर्बन्स असा वापरा. तुम्ही त्या पाण्याला त्या ठिकाणी डिस्टर्ब केलं दगड टाकून, ते जे डिस्टर्बन्सेस तुम्ही त्या पाण्यामध्ये निर्माण केले, ते डिस्टर्बन्सेस ट्रॅव्हल होतात वेव्ह फॉर्म मध्ये. तुम्हाला जे असा वरती येतं मग ते खाली जातं, वरती येतं खाली जातं. तो वरती जेव्हा ते येतं त्यावेळी तुम्हाला ती रिंग दिसते आणि खाली जेव्हा जातं त्यावेळी तुम्हाला काही दिसत नाही. म्हणून दोन रिंगच्या मध्ये तुम्हाला अंतर दिसतं, त्याच्यामध्ये काही दिसत नाही. त्यावेळी ते डिस्टर्बन्समुळे पाण्याचे पार्टिकल खाली गेलेले असतात, तिथं वर येतात ते, आणि ते तुम्हाला रिंग्स म्हणून दिसतात. तर ते डिस्टर्बन्स तुम्ही जो प्रोड्यूस करता तो असा ट्रॅव्हल करतो पाण्यामध्ये, त्यात तो डिस्टर्बन्स, आणि काही वेळानं तो संपून जातो. ज्या पद्धतीने तुम्ही हॅलो म्हटलं की किती वेळाने ऐकू जातं, मग तुमच्या मित्राला सांगा की बाबा मी तुला हाक मारणार आणि तू थोडं मागं जा आणि कुठपर्यंत ऐकू येतं बघ तुला. ज्या ठिकाणी त्याला ऐकू यायचं बंद होतं त्या ठिकाणी तुमचा आवाज याचा तो पोहोचत नाही, तुमचा आवाजाची क्षमता आणखीन ट्रॅव्हल करण्याची संपली. त्या पद्धतीनं त्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही दगड टाकता त्यावेळी त्या दगडामुळे जे डिस्टर्बन्सेस निर्माण होतात ते ट्रॅव्हल करतात आणि कालांतराने ते संपून जातात, मग तुम्हाला ती वेव्ह दिसत नाही. त्याच पद्धतीनं हीट असू दे, मॅग्नेटिक फील्ड असू दे, हे सर्कल तुम्हाला जवळ 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 दिसतील, पण काही ठिकाणानंतर सर्कल फॉर्म होणार नाही, कारण त्याची या कंडक्टर म्हणा या एबी मध्ये आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की जेव्हा एखाद्या कंडक्टर मधनं इलेक्ट्रिसिटी पास होते तर तो कंडक्टर बिहेव्स ऍज अ मॅग्नेट. तो एका मॅग्नेट सारखा बिहेव करतो आणि त्याच्या आसपास मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. जसं पेटलेल्या कॅन्डलच्या आसपास तुम्हाला हीट लागते, त्या पद्धतीनं मॅग्नेटचं पण आपलं एक फील्ड असतं. त्या फील्डमध्ये तुम्ही काही मॅग्नेटिक निडल जर ठेवली तर ती डिफ्लेक्ट होते, हे आपण शिकलोय. मग त्या मॅग्नेटिक फील्डचं स्वरूप काय? तर मॅग्नेटिक फील्ड असं असतं की समजा ए बी मधनं जर करंट गेला तर मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन काय? आपल्याला माहित आहे नॉर्थ साऊथ असं मॅग्नेटिक फील्ड असतं. तर हा पेन जर हा ए बी आहे, हा कंडक्टर आहे समजा तो ए बी, आणि मी असं धरलं ए बी ला, हा अंगठा करंटच्या दिशेतून धरा, आता खाली गेला बघा, कारण हा करंट खाली येतोय तर हा अंगठा खाली, तर मॅग्नेटिक फील्ड असं असलं पाहिजे त्याचं डिरेक्शन. जर तुमच्याकडे मी तोंड केलं तर मॅग्नेटिक फील्ड काय झालं? क्लॉकवाईज. करेक्ट आहे? सो मॅग्नेटिक फील्ड विल बी लाईक दिस. मी इथं ॲरोनी दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि समजा जर तुम्ही करंट रिव्हर्स केला बॅटरी चेंज करून तर मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे? आता असं वर गेला तर मॅग्नेटिक फील्ड असं असणार आहे, म्हणजे हे आतमध्ये जाणार, हे उलट्या डिरेक्शनने जाणार आतमध्ये, असं सिंपल. आता असं आहे कारण करंट खालच्या डिरेक्शनला आहे म्हणून. हे तुम्हाला कळलंय, याच्या नोट्स देईन तुम्हाला मी, पण समजून घ्या, ठीक आहे? आणि हे मॅग्नेटिक फील्ड फक्त कार्डबोर्ड वरती नसतं, असं संपूर्ण असणार आहे, कारण हा कंडक्टर संपूर्ण मोठ्या, लक्षात ठेवा, असं 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 संपूर्ण असणार. प्रत्येक गोष्ट मोठ्या विचार करताना थोडासा आपला विचार करण्याची प्रवृत्ती मोठी ठेवा, समजण्याचा प्रयत्न करा, विचार करायची सवय घाला.
आपण सरांनी असं सांगितलं म्हणून घेतलं असं नाही. तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की बाबा हा कंडक्टर तर थ्रूआउट एवढा लांबडा आहे, सरांनी फक्त इथंच दाखवलंय, म्हणजे हा सगळी, तुम्ही जर तो कार्डबोर्ड वरवर जरी घेत गेला तर प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने तो कॉन्सन्ट्रेटेड रिंग फॉर्म्स करणार. सॉरी, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक म्हणजे एकच सेंटर असतो आणि त्याच्या भोवती सगळे सर्कल बनतात. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं, हा समजा जर आता हा कंडक्टर असा आहे, बरोबर, उभा होता, आता मी असा धरलाय आतमध्ये पॉइंट्स, तर ते असे असणार आहेत. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे ह्याला एकच सेंटर असतो असा, ह्याला म्हणतात कॉन्सेंट्रिक सर्कल्स, ज्याचा सेंटर एकच असतो. आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये तुम्हाला रेहोस्टॅट दिसलाय. रेहोस्टॅट म्हणजे काय? ज्याच्यामुळं करंट चेंज होतो. व्हेरिएबल रेजिस्टर, आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे, V इज इक्वल टू I इंटू आर. म्हणजे जर तुम्ही रेझिस्टन्स चेंज केला, वाढवला, तर व्होल्टेज वाढतं, बरोबर, पण आपल्याला करंट बघायचा आहे. I इज इक्वल टू V अपॉन आर. रेजिस्टन्स आणि करंट वरती व्होल्टेज अवलंबून आहे, पण आपल्या सर्किटमध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. बॅटरी काय आपण बार बार बदलत नाही. तर V अपॉन आर हा करंटचा फॉर्म्युला झाला. तर जर तुम्ही रेजिस्टन्स कमी केला तर करंट वाढतो. तर तो जो रेओस्टॅट सर्किटमध्ये तुम्हाला मी ड्रॉ करायला सांगितला होता तो असा दाखवलेला आहे. याच्यामुळे रेजिस्टन्स कमी केला की करंट वाढतो. आता करंट जर सर्किटमध्ये वाढवला म्हणजे तो जो AB असा जो बार आहे त्यातनं करंट जातोय आणि दॅट करंट यू इन्क्रीज्ड. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स व्हेन यू इन्क्रीज द करंट? लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे निर्माण होतं? करंटमुळे. जर करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होत असेल तर डेफिनेटली करंट वाढवला की मॅग्नेटिक फील्ड वाढलं पाहिजे. म्हणजे काय? गॅस छोटा केला की हीट कमी लागते, गॅस मोठा केला की हीट जास्त लागते. जास्त गॅस सप्लाय केला तर शेगडी मोठी होती, मोठी ज्योत देते, बरोबर की नाही? त्याच पद्धतीनं म्हणजे त्याची हीट जास्त वाढते, हीट जास्त ठिकाणी पसरते, बरोबर की नाही, गॅस मोठा केला तर. तसंच जर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये या जो बार तुम्हाला दाखवलेला होता, हा जो बार होता आणि याच्या भोवती आपण असं एक कार्डबोर्ड टाकलेलं होतं. परत करतो मी एकदा तुम्हाला समजायसाठी. आणि इथं असं 0 आणि असं हे. तर हे जे आहे इथून करंट जाणार आणि हे असे सर्कल फॉर्म होतात, बरोबर. आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ते जे आयन फिलिंग असतात ते असे जर थोडेसे सर्कलमध्ये असतात पण जवळ नसतात, विखुरलेले असतात. पण जसं तुम्ही करंट वाढवाल ते अगदी जवळ येऊन तुम्हाला असं डार्क सर्कल दिसायला सुरू होतं. म्हणजे आयन फिलिंग्स बिकम व्हेरी क्लोज टू इच अदर इन अ सर्कल. जो सर्कल ते फॉर्म करतात तो सर्कल डेन्स बनतो, पार्टिकल्स आणखीन जवळ येतात त्या सर्कलमध्ये. त्याचा दॅट इज द इंडिकेशन दॅट तुम्ही करंट वाढवलेला आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ची ताकद म्हणजे स्ट्रेंथ वाढलेली आहे. ओके. तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जेव्हा वाढते डेफिनेटली तुमचा करंट वाढलेला असला पाहिजे. सो करंट वाढवल्यानंतर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढते, एवढं लक्षात ठेवा. आता समजा मी करंट रिव्हर्स केला, तुम्हाला कालच दाखवलं मी. करंट खाली होता, मॅग्नेटिक फील्ड असं क्लॉकवाईज असं धरून चला. करंट वरती झाला, मॅग्नेटिक फील्ड कसं आहे पहा, असं जाणार अँटी क्लॉक, तुमच्याकडनं बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, बरोबर. तर असं मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दिली जाते अँड दॅट इज हाऊ यू शुड फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड का डिरेक्शन. पुढं याचं महत्व आहे फार. हा झाला थंब रूल, राईट. आता आणि तुम्हाला मी आपण काय आता स्टडी केलं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ कंडक्टर AB, स्ट्रेट कंडक्टर AB तुम्हाला आता मी दाखवला होता. याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देईन. 4 बुलेट पॉइंट्स आहेत ते लिहा. नंबर 1, when you tap the cardboard paper or that cardboard paper, leave whatever you can write down. तुम्हाला काय पुठ्ठा घ्यायचा, पुठ्ठ्याला काय म्हणतात ते लिहा फक्त.
when you tap the cardboard paper and current is flowing through that conductor, हे assume करा. When the current starts flowing through the conductor and when you tap the cardboard paper ज्याच्यामधनं conductor pass झालेला आहे, then the iron filings form the concentric circle. Iron filings form concentric circle, ज्या सर्कलचा सेंटर एकच कॉमन आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल. अशा पद्धतीने third point, when the current is increased, when the current is increased, when the current is increased, the iron filings come closer and form dense circle. Iron filings come closer, जवळ येतात, and form dense circle. म्हणजे अगदी थिक सर्कल फॉर्म करतात. डेन्स, घनदाट म्हणतो ना, घनदाट, डेन्स, डेन्स, जवळ 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 जवळ, डेन्स, डेन्स सर्कल्स फॉर्म करतात, फॉर्म डेन्स सर्कल्स. ओके, आता तो पॉइंट लिहा. The circles represent the circles formed by the iron filings. The circles formed by iron filings indicate magnetic field lines. Magnetic field lines. सांगतो, काळजी करू नका. लगेच शब्द एखादा वापरला की थोडस लगेच टेन्शन मध्ये येतात. अजिबात यायचं नाही. इच अँड एव्हरीथिंगचं तुम्हाला मी असं ऑपरेशन करून सांगेन. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता ते मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे काय हो सर? आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळी तुम्ही दगड पाण्यामध्ये टाकला तर डिस्टर्बन्स झाले आणि तुम्हाला काय दिसल्या? वेव्स. मग तुम्ही वेव्स कशा दाखवणार हो? कशा दाखवणार वेव्स? सर मी इथं दगड टाकला आणि मला अशा वेव्स दिसल्या. तसंच मी मॅग्नेटिक फील्ड पण दाखवलं. बरोबर. आणि समजा जर मॅग्नेट खूप स्ट्रॉंग असेल तर हे मॅग्नेटिक कॉन्सेंट्रिक सर्कल पण असतात ना, हे जवळ 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 येतात फार. पण दोन म्हणजे हे कसं असतं तुम्हाला एक्झॅक्टली मी सांगतो. एक मिनिट हा. फक्त समजून घ्या कन्सेप्ट छान पद्धतीने. मग तुम्हाला सांगितलं ना, द आयर्न फायलिंग्स फॉर्म द कॉन्सेंट्रिक सर्कल विच रिप्रेझेंट्स मॅग्नेटिक फील्ड लाईन. राईट डाऊन त्याच्या खाली, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ एनी मॅग्नेट, the magnetic field of any magnet, the magnetic field म्हणजे ज्या पद्धतीनं कॅन्डलचं फील्ड असतं, जिथपर्यंत तुम्हाला हीट लागते त्याला कॅन्डलचं फील्ड म्हणतात. तसं मॅग्नेटचं पण एक फील्ड असतं ज्याच्यामध्ये तुम्ही जर निडल ठेवला की डिफ्लेक्ट होणार. सो मॅग्नेटिक फील्ड इज represented by magnetic field lines. Magnetic field lines. Simple. आणि तो जेव्हा एखादा कंडक्टर जातो, कंडक्टर मधनं करंट जातो, त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड कसं दाखवलं त्यांनी? कॉन्सेंट्रिक सर्कलच्या स्वरूपात. जसं तुम्ही मध्ये डिस्टर्बन्स टाकलं पाण्यात की तुम्हाला वलय दिसतात पाण्यामध्ये, तेच आहे.
तशा पद्धतीने तुम्ही फील करू शकता आणि मॅग्नेटिक फील्डला रिप्रेझेंट करू शकता. प्रत्येक ठिकाणी इथं जर समजा मॅग्नेट आहे हा असा, तर प्रत्येक ठिकाणी असं सगळीकडे इथं ठेवलं प्रत्येक ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे प्रेझेंट. पण दाखवण्याची पद्धत आहे. कॅन्डल जर तुम्ही ठेवली तर त्या कॅन्डलचा जो तुम्हाला हीट लागणार आहे तो अशी संपूर्ण ठिकाणी इथं 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 मध्ये नाही, इथं लागणार मध्ये नाही, इथं असं नसतं. इट इज कंटिन्युअस. पण ते दाखवण्याची पद्धत आहे, प्रथा आहे. ठीक आहे. आणि हे जे सर्कल असतात ते एकदम जवळ असतात, त्यांच्यामध्ये अंतर फार नसतं. पाण्यामध्ये जसं अंतर दिसतं तसं इथं दिसत नाही, खूप जवळ असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, आता तुम्हाला हे तर कळलं की मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मी तुम्हाला नोट्स पाठवणार आहे, काहीही काळजी करायची नाही, फक्त मी सांगतो तेवढ्या पॉइंट्स लिहून घ्या. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, बरोबर, जे तुम्हाला कॉन्सेंट्रिक सर्कलच्या स्वरूपात दिसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, these magnetic field lines never intersect each other. लिहा पॉइंट. These magnetic field lines never intersect each other. का? नंतर बघू पुस्तकात असेल तर. थोडंफार ऍडिशनल नॉलेज देईन जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग छान होईल. ओके. आणि याच्यानंतर राईट हँड थंब रूल आपण शिकलेलोच आहे की मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन आपण कसं देऊ शकतो, हो की नाही. थंब रूल, इफ इट इज रिप्रेजेंटिंग द करंट, अंगूठा अगर करंट को रिप्रेजेंट करता है, देन कर्ली हियर्स, द टिप्स ऑफ आवर फिंगर्स रिप्रेझेंट डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता ते काही एवढंच नसतं, असं संपूर्ण अखंड असतं मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एकमेकावर जर बांगड्या ठेवल्या आणि मध्ये जर कंडक्टर ठेवला कसं दिसेल, तसंच मॅग्नेटिक फील्ड असतं. आणि तुम्हाला असंख्य अशा बांगड्या ठेवत जाव्या लागणार जिथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड इज एक्झिस्टिंग, त्याची पॉवर आहे किंवा त्या मॅग्नेटची कपॅसिटी आहे. ओके. आता पुढं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप काढा. पाण्याची बाटली आपल्या बाजूला घेऊन बसा. 1 तास लेक्चर होतं, कमीत कमी अर्धा लिटर तरी पाणी प्या. 2 ग्लास, 2 ते 2.5 ग्लास. आता ही डायग्राम काढा बघू. सगळ्यात पहिल्यांदा असं एक सर्कल काढा. ह्याला तुम्ही वरती हेडिंग काय देणार, लिहा मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर. ऑब्वियसली लाकडाचा असून फायदा नाही आहे. The wood cannot produce it. First of all, it cannot pass the electric current. Then there is no question of magnetic field of wood, isn't it? So this is basically a circular loop. Okay. Now this is a circular loop. Now what I will do, ज्या पद्धतीनं मी इथं एक कंडक्टर पास केला होता असं, सर्कल कंडक्टर पेपर मधनं पास केला होता, आता मी इथं सर्क्युलर लूप पास करणार. कसं? ओके, this, this, this आणि this. So I will rub here and I will rub here. थोडस मोठं काढूया म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंट छान दाखवता येईल पेपरवरती. आणि असं, ओके. आणि ही वायर लूप अशी घ्या आणि इथं याला होल पाडा. म्हणजे ही जी लूप आहे ती अशी खालून परत आली अशी. आणि मग या लूपला मी काय केलं, एक रेहोस्टॅट दिला, एक की दिली आणि बॅटरी. आता करंट असा पाठवूया आपण, म्हणजे बॅटरी अशी दिली. दॅट्स इट. दिस इज द की. ड्रॉ द डायग्राम.
आय होप टुडे तुम्हाला छान दिसतंय सगळं. आता इथून पुढे आणखीन सुधारणा म्हणजे आणखीन जरा थोडंसं प्रखर पिक्चर, लाईट्स कदाचित वाढवेन आणखीन, पण स्लोली. मीच कार्पेंटर आहे, मीच इलेक्ट्रिशियन आहे, मीच कॅमेरामन आहे, मीच टीचर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी रेकॉर्डिंग करून तुम्हाला पाठवत नाही, मला आवडत नाही. रेकॉर्डिंग करून असं शिकवताना मुलं समोर बसले असं वाटलं पाहिजे, हो की नाही? And maths also we will do very well. Science we will do best. Science मला खूप आवडतं. So you have drawn this picture. Okay, this is a circular loop, magnetic field due to circular loop of conducting wire. ही डायग्राम काढलं की 2 मिनिटं अनाउन्समेंट करणार आहे. ओके, डन. तर अनाउन्समेंट अशी आहे. आता मी तुम्हा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतोय, बरोबर? काही विद्यार्थ्यांच्याकडे कदाचित माय टीव्ही नसेल. जळगाव, सांगली, कोल्हापूरचा थोडा बहुत पार्ट आणि कराड, सांगली, सातारा जिल्ह्याचा थोडा बहुत पार्ट, इथपर्यंत माय टीव्ही तुमच्यापर्यंत येत आहे. प्रयत्न असेल आणखीन पुढे जाईल तो. पण इतर विद्यार्थ्यांच्यासाठी काय करायचं ज्यांच्याकडे माय टीव्हीचं सिग्नल पोहोचू शकत नाही? जिथं आहे तिथं जा, तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारा, त्यांच्याकडून तिथले केबल ऑपरेटर जे असतात त्यांचा नंबर घ्या, तुम्ही ते केबल कनेक्टिव्हिटी घेऊ शकता, बरोबर की नाही? पण जर तुमच्यापर्यंत पोहोचतच नसेल माय टीव्ही तर काय करणार, राईट? तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण युट्यूब वरती करतोय, हो की नाही? दुसरी गोष्ट, आता युट्यूब वरती केलं तर त्या विद्यार्थ्याच्याकडं युट्यूब बघण्यासाठी लॅपटॉप असला पाहिजे, टॅबलेट असला पाहिजे, किंवा एक छोटासा स्मार्टफोन तरी असला पाहिजे ज्याच्यावरती युट्यूब वगैरे येऊ शकेल. तर काही विद्यार्थ्यांनी घेतलंय, पण ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही, छोट्या गावामधले आपले जे विद्यार्थी मित्र आहेत, अशी गावखेड्यांची नावं मला द्या मित्रांनो, मला मदत करा. आणि त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण मोबाईल पोहोचवायचा प्रयत्न करू. माझ्याकडे ऑलरेडी जेव्हा माझा हा संकल्प लोकांना आवडला, लोकांनी मोबाईल आपल्याकडे तयार ठेवलेत द्यायसाठी, मला द्यायसाठी. तर तुम्ही तुमच्या आसपास खेड्यामध्ये, शहरामध्ये, मी आज खेडा हा शब्द वापरतोय त्याचं कारण असं आहे की तुम्हाला त्याचं जरा महत्व कळावं. ते खेड नाही राहिलं पाहिजे. आता स्वतःचा विचार करणं आणि दुसऱ्याचं पण करणं, दॅट इज द वे यू हॅव टू लिव्ह लाईफ. स्वतः भूक राहून दुसऱ्याची भूक भागवणं, कारण देवानं तुम्हाला ती क्षमता दिली आहे इतरांचा विचार करायसाठी, तर स्वतः पहिल्यांदा चांगले राहा आणि 10 लोकांना मदत करा. तर कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करा. तुम्ही 10वीत आहात, सजाण आहात, आणि मी तुम्हाला मार्ग दाखवतोय की कशा पद्धतीनं एक चांगलं आयुष्य आपण जगायचं आहे. मी सगळ्यांना सांगतो आणि माझ्या बहुतेक व्हॉट्सअप वरती लिहिलेलं पण आहे, हेल्प इज इक्वल टू कोविड गॉन. आता करोनामुळे तुम्हाला सांगतो काय होतंय, एखादा व्यक्ती, आता करोना एकदम वाढायला लागलाय बघा, त्याचं कारण असं आहे की लॉकडाऊन उचललं गेलेलं आहे, लोक एकमेकाच्या संपर्कात यायला लागले. माझे स्वतःचा मित्र जो माझ्या बरोबर फिरत होता, पण तो एक 15-20 दिवस झालं माझ्या बरोबर यायचा बंद झाला, कारण आपण, त्याचं कार्य वेगळं होतं, माझं कार्य वेगळं होतं, म्हणून तो कुठेतरी बाहेर गेला होता. तर तो करोना पॉझिटिव्ह आहे आज, पण झाला व्यवस्थित, झाला लगेच तो 4-5 दिवसात, ही वीज ओके होतं लगेच. त्याच्यामध्ये काय असं फार मोठा प्रॉब्लेम असा नाही, काळजी घ्यायला लागते फक्त. पण कसं आहे, पसरू द्यायचंच नाही ना आपण. माझा शेजारचा कोणतरी एक आहे बाबा, त्याला रोज कामाला जावं लागतंय, सर माझ्या घरी मला जावंच लागतं, मी काय करू?
नाही बाबा घरी बस, काय प्रॉब्लेम आहे तुझा, हा प्रॉब्लेम आहे का, चल तुझा प्रॉब्लेम एक 15 दिवसाचा आम्ही अशा लोकांना दिलं. तांदूळ तांदूळ गहू नाही, तांदूळ, डाळ, तेल, मिठाचं पॅकेट असं करून पीठ दिलं काही काही लोकांना. तर म्हटलं आता तुम्ही खा फक्त, आणि डाळ भात अगदी उत्कृष्ट जेवण आहे. डाळी खूप सुंदर शरीरासाठी. म्हटलं हे घ्या आणि तुम्ही 15 दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही. अशा काही काही लोकांना मी केलं. मग कशाला पसरेल हो, नाही पसरणार की नाही. तोपर्यंत संपून जाईल. थोडाफार आपण जर संयम पाळला, सरकारचे प्रयत्न खूप सुंदर चालू आहेत, बंद होऊन ते संपणार, ते आज नाही तर उद्या, आणि संपणारच आहे. असे भरपूर पॅन्डेमिक आपल्या जगानं पाहिलेत. मग प्रत्येक वेळी माणूस घाबरून थोडी राहतो. मात केली पाहिजे, पण विचार करून मात केली पाहिजे. बाहेर गेल्यानंतर उगीच नोटा एकमेकाला द्यायच्या नाहीत. 6 फुटाचं अंतर ठेवायचं. माझा मित्र आहे म्हणून जवळ जायचं नाही. दुकानदाराला पैसे द्यायचे टाळा. डिजिटल पेमेंट आजकाल गुगल सगळ्यांच्याकडे असते. नसलं तर त्याला मदत करा घ्यायला. नोटा तुम्ही एकमेकांच्याकडनं एक्सचेंज करता, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होणार. विचार करा. एटीएम मध्ये कार्ड टाकता, एटीएम मध्ये गेल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावा, त्याच्या बटनांना हात स्पर्श करा. अल्कोहोल असतं, जातं वाढून. कार्डला नंतर सॅनिटाईज करा. नोटा तुमच्या हातात येणार बाळांनो, असं सांगितलं जातं. म्हणजे मी पण विचार करतोय गोष्टींचा, म्हणून तुम्हाला आपलं शेअर करतोय आयडिया. असं करायला पाहिजे किंवा नाही हा तुमचा विचार आहे. नोटा बाहेर आणल्या की काय त्याला धुवू शकतो आपण पाण्याने, साबणाने नाही. मी काही वेळा धुतलेत पण तीच नोट आणायची, अशी जमिनीवरती ठेवायची किंवा कपड्यावर ठेवायची, आणि घरच्या दुसऱ्या व्यक्तीला सांगायचं इस्त्री मारा ह्याच्यावर दोन्हीकडून. तुम्ही स्वतः वर खाली करा आणि इस्त्री मारा, आणि मग तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या. असा विचार करायला पाहिजे. तर हा करोना संपून जाणार, आणि एकदा तुमचं गाव संपूर्णपणे संपलं, आणि गावात तुमच्या जास्त कोणी येत जात तर नाही नेहमी रोजच्या रोज. आजकाल लोक तर ट्रॅव्हल करायचं बंदच केलं लोकांनी, म्हणजे अनावश्यक जात नाहीये कोणी. कामानिमित्त ठीक, पण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर एकमेकाला मदत केली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि म्हणूनच मी म्हणतो की आपल्याला हा जो एज्युकेशनचा आत्ताचा जो चॅलेंज आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घरी बसल्या मिळालं पाहिजे, याच्यासाठी मला सहकार्य द्या. आणि तुमच्या आजूबाजूला जे गाव असेल, त्या खेड्याचं शहरात रूपांतर आपल्याला करायचं. जेवतात तेच जे आपण जेवतोय, खातात तेच जे आपण खातोय, कपडे तेच घालतात जे आपण घालतोय. बरोबर की नाही. पण आपल्याकडे एक चांगला गॅजेट आहे मोबाईल, त्यांच्याकडे पण पोचूया आपण ना. मला मदत करा, ठीक आहे. आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी सुरू करतोय, माझे युट्यूब चॅनल आहे. तुम्ही भरपूर लोकांना महाराष्ट्रात, तुमच्या जळगाव, कोल्हापूर, सांगली इकडे सोडून, आता कोल्हापुरात एक अल्फिया नावाची मुलगी आहे, तिनं मला सांगितलं सर आमच्या मित्रांना कसं बघता येईल, तर ती आता युट्यूब आपल्या मित्रांना पाठवते. मी पाहिलं 300-400 काही काही ठिकाणी व्ह्यूज आहेत. जाऊ दे ना, लाखात जाऊ दे, पाठवा सगळ्यांना, पाठवा, होऊ दे पॉप्युलर. आणखीन त्यातनं काही करता येतील, 4 पैसे जर मला मिळाले त्यातनं, तर त्या पैशाचा उपयोग मी आणि शिक्षणासाठी करू शकतो. अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आपण मोबाईल देऊ, प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊ. एक माझ्याकडे सर माझ्याकडे बघा, एक वय वर्ष 80 विजय कुलकर्णी म्हणून एक माझे मित्र आहेत. तर ते माझ्याकडे मला म्हटले, कालच आमची झूम वरती मीटिंग होती. म्हटले सर तुम्ही जेव्हा, मला 25 डिसेंबरला 80 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि तुम्ही जो शिक्षणाचा करताय त्याच्यामध्ये मला तुम्हाला त्या दिवशी मदत करायची. म्हटलं काय करणार, मला पुस्तकं द्यायची आहेत. म्हटलं किती देणार सर, किती देणार. म्हटलं तुम्ही सांगाल तेवढा मी देईन. म्हटलं ठीक. असे लोक पुढे पुढे येतात. काही काही लोक मला फोन करतात, आसिफ आमच्याकडे तुझ्यासाठी मोबाईल रेडी आहे तुझ्या विद्यार्थ्यांच्यासाठी. तर मित्रांनो, दिस वी विल फाईट टुगेदर. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्याकडे अँड्रॉइड फोन असला पाहिजे. फक्त त्याचा उपयोग अभ्यासासाठी करा, जेणेकरून तुमच्या डोक्यावरती, डोळ्यावरती त्याचा दुष्परिणाम होणार नाही. पालकांना पण मी विनंती करणार आहे की ही तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. तर मी तुम्हाला परत सांगतोय की मला प्रत्येक शहरातून, मिरजेतून, कराडमधून, सांगलीतून, सुपणे, अशी छोटी छोटी गाव आहेत, मला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह हवा आहे तुमच्याकडून, जो मला माझ्या बरोबर मिळून समाजकार्य करेल.
तर मला तुमची नावं द्या, मला व्हॉट्सअपवरती पाठवा की सर मी तुमच्या बरोबर काम, काही करायचं नाही, घरी बसायचं फक्त आणि काही नाही. फक्त मला मदत करायची. ती कशा पद्धतीची तुम्हाला मी सांगेन. आठवड्यातनं फक्त 10 मिनिटं मला तुम्ही द्यायची, घरी बसले आणि कुठेही नाही. ठीक आहे ना? तर मला तुमची नावं द्या. ठीक आहे. आता ही डायग्राम तुम्ही ड्रॉ केली. आता ही डायग्राम ड्रॉ केली आहे. तुम्हाला माहित आहे की मगाशी हा जो कंडक्टर होता, याच्यामधनं जेव्हा करंट पास झाला त्यावेळी त्याच्याबरोबर कॉन्सेंट्रिक सर्कल असे निर्माण झाले. आता इथं पण तुम्ही याच्यावरती आयन फायलिंग्स टाका आणि जेव्हा करंट याच्यातून फ्लो व्हायला लागतो असा, बरोबर ना, करंट आता पॉझिटिव्ह कडनं असं जाणार ना, निगेटिव्ह कडे येणार. आता बघा, तुम्ही याला असा एक कंडक्टर माना. आता मोठी सर्क्युलर लूप जेव्हा असते बाळांनो, जसं आता पृथ्वी फार मोठी आहे, तर पृथ्वीचा भाग आपल्याला पृथ्वी अशी आहे, बरोबर, म्हणून आपल्याला आपण असं पडतो का खाली, नाही पडत ना, स्ट्रेटच आहे ना. तसंच हा कंडक्टर पण इथं स्ट्रेट असतो, एवढं लक्षात ठेवा. मोठा कंडक्टर आहे, असा स्ट्रेट दाखवला इथून. ओके, आता हे पुसलं जाणार आणि हा कंडक्टर खालीपर्यंत आलाय, बरोबर. इथं पण एक कंडक्टर असा इथून खाली गेलाय, याच्याशी कम्पेअर करायचंय. आता जेव्हा मी याच्यावरती आयन फायलिंग्स टाकेन आणि करंट पास करेन, तेव्हा इथं कॉन्सेंट्रिक सर्कल फॉर्म होणार. इथं कॉन्सेंट्रिक सर्कल फॉर्म होणार. आणि तुम्हाला मी सांगितलंय की दिस सर्कल डू नॉट टच इच अदर. याचे याला, याचे याला, दॅट इज डिफरंट. तो मी आता कन्सेप्ट तुम्हाला शेअर करत नाहीये. असं काढा आता हे पिक्चर, शांतपणे शिका, काढा पिक्चर. कुठंही टच करायचं नाही ना लाईन्स. आता इथं तुम्हाला दिसतंय टच झालंय पण नाहीये. डायग्राम काढताना मी ती चुकलेली नाहीये, जरा असं अंतर आहे तो आहे. बघा आता आणखीन जरा स्पष्ट झालं. कुठंही कोणी चिटकत नाहीये एकमेकाला लाईन्स. थोडं प्रिसिशन असावं, प्रयत्न करायला पाहिजे. असं काही दिस इज इनफ फॉर यू. So I hope it is done. So once you do this, आता मला सांगा, हा करंट इथून वर चाललाय, राईट हँड थंब रूल, करंट अप, मॅग्नेटिक फील्ड या दिशेने. मगाशी आपण मॅग्नेटिक फील्ड असं होतं, आता करंट वरती चाललाय म्हणून मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड, म्हणून हे असं असणार आहे. बरोबर. हा, इथं याच्या लाईन्स आहेत. आता याचा मॅग्नेटिक फील्ड, करंट डाऊन आहे, बरोबर, म्हणजे असं, म्हणजे हा जर करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड अशा आतमध्ये येणार कर्व, म्हणून इथं असं. म्हणजे इथून करंट वर गेला, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, इथून करंट खाली गेला, मॅग्नेटिक फील्ड असं फिरून आतमध्ये चाललंय, असं फिरून आतमध्ये, इकडून असं आतमध्ये. म्हणजे ही जर सर्क्युलर लूप तुमच्या समोर अशी उभी केली आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आत चाललंय बघा, इथून असं आणि इथून असं, आणि पलीकडनं बाहेर येत आहे असं. म्हणजे ही जी लाईन आहे, ही लाईन संपूर्णपणे अशी असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड इथं गेलं आणि बाहेर येऊन परत इकडे गेलं, बाहेर येऊन परत इकडे गेलं, आतमध्ये गेलं. सो मॅग्नेटिक फील्ड इज एंटरिंग इनसाइड द लूप and coming out from the other part of the loop and again entering. कारण आपल्याला माहिती आहे सर्कल आहे, असं मॅग्नेटिक फील्ड लूपच्या आत गेलं, पलीकडनं बाहेर आलं, असं आलं आणि परत आत गेलं. दॅट इज हाऊ इट कम्प्लीट्स वन सर्कल. सो तुम्हाला काय दिसतं की तुमच्या समोर जी सर्क्युलर लूपचा
फेस ऑफ द सर्क्युलर लूप विच इज इन फ्रंट ऑफ यू, इथं जर पाहिलं तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये चाललेत आणि पलीकडनं बाहेर येतात. म्हणजे ही जर मॅग्नेटिक लूप तुमच्या समोरची आहे, दिस इज द मॅग्नेटिक लूप तुमच्या समोर आहे, तर इथून मॅग्नेटिक फील्ड, आता हा जो बार आहे, इथून मॅग्नेटिक फील्ड असं आतमध्ये गेलं आणि बाहेरून इकडच्या साईडनं बाहेर आलं, परत कंटिन्युअस असतं ना सर्कल. दॅट इज हाऊ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता हे सर्क्युलर लूप मध्ये व्हेन द सर्क्युलर लूप कॅरीज दिस वे इलेक्ट्रिक करंट, आता मॅग्नेटिक फील्ड अशा आतमध्ये चाललेत आणि पलीकडच्या साईडून बाहेर येत आहेत आणि आतमध्ये जात आहेत, बाहेर येत आहेत आणि आतमध्ये कंटिन्युअस त्यांचं ते मॅग्नेटिक फील्ड आहेत. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये दिस सर्क्युलर लूप बिहेव्स ॲज अ मॅग्नेट विथ टू पोल्स. मॅग्नेटला पोल असतात, साऊथ पोल, नॉर्थ पोल, बरोबर. तर ही जी फेस ऑफ द लूप आहे, जे तुम्हाला दिसतंय, जिथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये एंटर होत आहेत, तो जो भाग आहे, तो जो फेस आहे सर्क्युलर लूपचा, दॅट फॉर्म्स साऊथ पोल. राईट डाऊन. ही डायग्राम काढल्यानंतर तुम्ही फक्त एवढंच लिहा, बाकी हे तर तुम्हाला माहिती आहे. करंट वर चाललाय, राईट हँड थंब रूल, मॅग्नेटिक फील्ड इज एंटरिंग इन साइड, फील्ड लाईन्स एंटरिंग इन साइड. इथं करंट असा आहे, देन यू कॅन पुट डाऊन कसा आहे करंट इथे, हा सॉरी, व्हेरी सॉरी, राईट हँड थंब रूल. अशा मॅग्नेटिक फील्ड अशा वरून बघा, अशा वरून आतमध्ये घुसतात कॉइलच्या, बरोबर, लूपच्या आतमध्ये घुसतात. सो यू शुड राईट डाऊन द फेस ऑफ द लूप, the face of the loop where magnetic field lines are entering inside the loop, that is face of your paper. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तुमच्या बुक मध्ये जर डायग्राम काढत असाल तर तुम्ही स्पष्टपणे लिहा, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर एंटरिंग इन टू द पेपर. हो, लिहा तसं, विच इज द फेस ऑफ द लूप. आणि बॅक साइड ऑफ द लूप कुठलं, पेपर पलटला की त्याचं बॅक साइड, तिथून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होत आहेत, बाहेर येत आहेत. राईट डाऊन. फ्रॉम द अपोजिट फेस ऑफ द सर्क्युलर लूप मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर कमिंग आउट. द फेस which is towards you, the face of the paper, magnetic field lines entering inside. The back side of the loop, circular loop, the magnetic field lines are emerging out or coming out. So the back side of the loop where magnetic field lines are appear to be coming out, appear to be घालणं गरजेचं आहे, appear to be coming out forms north pole. The circular loop where the magnetic field lines are, the face of the circular loop where magnetic field lines are entering, that is face of your paper, forms south pole, and the backside of the circular loop where the magnetic field lines appears to be coming out forms the north pole. Thus it forms a magnetic dipole. Di matlab two, dipole, दोन पोल असलेला मॅग्नेट. मॅग्नेटला दोनच पोल असतात, सो यू कॅन राईट डाऊन मॅग्नेट. झालं, सर्क्युलर लूप संपलं. आता याच्यामध्ये छोटस वैशिष्ट्य आहे. काय, जर तुम्ही करंटची डिरेक्शन चेंज केली तर करंट असा वर जाणार, बरोबर की नाही. मग अशा वेळी काय होणार मित्रांनो, इथनं जर करंट वर जात असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईन असं होणार, 1 2 3 असं, आणि इथून जर वर करंट बघा, इथून वर गेला, इथून खाली आला, मॅग्नेटिक फील्ड लाईन असं होणार आणि इथून पण असं. म्हणजे संयोगानं म्हणा किंवा सायंटिफिकली म्हणा, या कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड पण तिकडनं इनवर्ड आणि या कंडक्टरचं फील्ड पण तिकडनं इनवर्ड, म्हणजे अपोजिट साइड आता साऊथ पोल बनणार आणि फेस ऑफ द कॉइल facing towards you will become north pole. Simple. Write down. When the current in the coil is reversed, the polarity of the circular loop changes. Notes पाठवणार आहे, फक्त पॉइंट्स लिहा आजच्या आज अभ्यास करायच्या दृष्टिकोनातून.
When the current in the circular life is reversed, that is, earlier it was a clockwise, now it is anti-clockwise. Now it is anti-clockwise. The polarity of circular loop changes. Now the face towards you will become north pole and the backside of the loop will become the south pole. आणि आता आणखीन एक लाईन. At the center of the loop, the magnetic field lines are almost parallel. Exactly at the center. Write down. At the center of loop, at the center of loop, field lines. Always write down magnetic field lines. Okay. Field lines are almost parallel. Dhala? Next point. When the magnetic field lines are parallel, then the magnetic field is said to be uniform. एकसारखं असतं त्या ठिकाणी. The magnetic field said to be uniform. Uniform म्हणजे काय? शाळेमध्ये सगळ्याच एकासारखं फिरतात ना कपडे घालून, त्याला युनिफॉर्म म्हणतात. युनिफॉर्म म्हणजे एकसारखे मॅग्नेटिक फील्ड असणार आणि तो जो एरिया एवढासाच आहे जिथं पॅरलल लाईन्स नंतर कर्व होतात पण छोट्याशा एरियामध्ये ते पॅरलल दिसतात. इथं मॅग्नेटिक फील्ड एकसारखं असतं. शक्यतो मॅग्नेटिक फील्ड जसजसं दूर जाल कमी कमी होत जातं ना, इकडून कमी कमी होत जातं असं. पण सेंटरला अशा एक छोटीशी जागा असते जिथं मॅग्नेटिक फील्ड हे एकसारखं असतं, सेम असतं त्या जागेत. म्हणजे इथून मॅग्नेटिक फील्ड इथून असं बदलत जातं पण तिथे बदलत नाही, तिथे सेम राहतं या ठिकाणी. सो इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड is at the center of the circular loop because and that is why the magnetic field lines are parallel there at the center. It indicates that magnetic field is uniform there. Okay, so shall I consider that you understood circular loop? दोन गोष्टी, थम्स रूल, अपवर्ड असं करायचं याचा अर्थ सर्कल्स असे आतमध्ये येणार, सो आत घुसणार. इकडं डाऊनवर्ड सर्कल असे येणार, आतमध्ये फील्ड लाईन्स घुसणार. जेव्हा आतमध्ये घुसतात साऊथ पोल, जेव्हा बाहेर निघतात नॉर्थ पोल. करंट उलटा केला, इथून खाली आला करंट मॅग्नेटिक. आता हा करंट इथून वर जातो क्लॉकवाईज मध्ये, तर अशा झाल्या. आता हा करंट जर खाली आला, जेव्हा तुम्ही करंट इकडनं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पाठवणार, त्यामुळे करंट खाली आणि मॅग्नेटिक फील्ड असं आतमध्ये, म्हणजे फील्ड लाईन्स या डिरेक्शननी आत अशा येणार. आणि इथं वरती चाललं म्हणजे फील्ड लाईन परत अशा आतमध्ये येणार, म्हणजे तिकडून अशा आतमध्ये येत आहेत, म्हणजे तो साऊथ पोल झाला आणि बाहेर जिथनं येत आहेत तो नॉर्थ पोल झाला. When the polarity changes, when the current is reversed. If you increase the current, again it will form the dense circle, dense lines and all. The field strength will increase. आणि काय शिकू शकता, हा हे पण लिहा, that near the conductor the magnetic field lines are more circular. More circular, simple. इथं पॅरलल असू शकत नाहीत ना, सर्क्युलर असतात. इथं पॅरलल आहे सेंटरला, याच्या आणि याच्या मिळून दोघांच्या. सो राईट डाऊन इथं मॅग्नेट ऍट नियर द कंडक्टर, नियर द लूप असं लिहा, नियर द लूप. कारण हे सगळीकडे असा पॅटर्न असणार आहे तो. इट इज नॉट दॅट मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा असं कंडक्टर काढलाय म्हणून इथं असं नसणार आहे, इथं पण असणार आहे ना, इथं पण असणार आहे फील्ड. बांगड्या अशा वर एकावरती एक ठेवल्यासारखं असं संपूर्ण कंडक्टरच्या वरती असं ते मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. फक्त इथंच असं सर्कल दाखवलंय म्हणून नाहीये, लक्षात ठेवा. सो that is called, it is near the circular loop, the magnetic field lines are circular. At center they are parallel for small portion where magnetic field is uniform, एकसारखं असतं, कमी जास्त नसतं. Okay, so I will rub this. I have taught you thumb rule,
राईट हँड थंब रूल, देन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द कंडक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सर्क्युलर लूप. हे का शिकवलंय तुम्हाला पुढे कळेल. आता आणखीन एक छोटस तुम्हाला सांगतो बाळांनो, ज्यावेळी क्लॉकवाईज होता करंट कॉईल मध्ये त्यावेळी समोर साऊथ पोल आणि मागं नॉर्थ पोल. ज्यावेळी अँटी क्लॉकवाईज करंट लूप मध्ये गेला, मागच्या बाजूला साऊथ पोल आणि समोरचं तुमच्या लूपचं तुम्हाला जे फेस करतो तो झाला नॉर्थ पोल. बरोबर का नाही, हे लक्षात ठेवा. याला क्लॉक रूल म्हणतात. तुमच्या पुस्तकात जर असेल तर मी तुम्हाला तो पॉइंट शिकवेन. कुठल्याही अभ्यासामध्ये काही जरी शंका असली तरी मला पाठवा की सर मला हे कळत नाही किंवा मला कळालं नाहीये. मी आज कंडक्टर जो परत सांगितला किंवा थंब रूल जो परत तुम्हाला रिपीट केला त्याचं कारण हे होतं की मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता की सर मला जरा परत हे सांगा म्हणून. ठीक आहे, म्हणून मी आज तो जरा रिपीट केला. 1-2 मिनिटं बाळांनो. एका व्यक्तीला औषध पाहिजे होतं, त्यांना थोडंसं कोरोनाचं जास्त बाधा झालीये, तर ते औषध कुठे मिळत नव्हतं, तर माझ्या एका मित्राला मिळालं आणि त्यांनी मला मेसेज दिला. चांगली गोष्ट आहे. छान. खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात, सर तुम्ही छान शिकवता, तुम्ही करा मित्रांनो, तुम्ही अभ्यास चांगला करा. मला फार आनंद वाटतोय की तुम्हाला कळतंय सगळं. मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. पण ऍट द सेम टाइम आणि कधीही तुम्हाला हे लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल अभ्यासामध्ये कशामध्ये तरी मी तुम्हाला आणखीन भरपूर, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. वेळ भरपूर आहे. SMS सांगली मीडिया सर्व्हिसेस वाले आपले मित्र खूप छान आहेत. ते तुमच्यासाठी प्रयत्न आणखीन करतायत. बरोबर की नाही. तर आपण चांगला अभ्यास करू, छान अभ्यास करा. मला मुलं जेव्हा सांगतात ना की मला पण समाजसेवा करायची आहे किंवा मला असं असं बनायचंय, मला खूप छान वाटतं. तुम्ही विचार करा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा गोल सेटिंग. आयुष्यामध्ये गोल सेटिंग म्हणजे काय की मला हे बनायचंय. आणि चुकून पण माझे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात पैसे कमवायचं स्वप्न बघू नका. आयुष्यात काहीतरी चांगलं मोठं काम करायचं विचार करा. माणूस पैशानं ओळखला नाही जायला पाहिजे, माणूस गुणवत्तेनं ओळखला जायला पाहिजे. APJ कलाम आहे आपलं, त्यांच्या एवढा श्रेष्ठ माणूस आहे का वा जगात? का? देशाचे राष्ट्रपती. एका छोट्याशा कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला. भारताचं जे पहिलं सॅटेलाइट, मला वाटतं त्यांनी रॉकेटच बहुतेक लॉन्च केलं त्यांनी, जे सॅटेलाइट वगैरे कॅरी करू शकतं. सायकलवरनं वगैरे, बैलगाडीतनं वगैरे ते घेऊन गेले होते, मला आठवतंय. तुम्ही मिशन मंगल पिक्चर पहा, त्याच्यामध्ये आहे ते. आणि APJ कलामचे फोटो पहा. आपली अण्वस्त्र चाचणी झाली पोखरण पिक्चर मध्ये, अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. त्यावेळी पहा APJ कलाम होते. जाताना एक बॅग घेऊन, असं ऐकलंय मी, पण ते तसे आहेत, मान्य आहे मला. एक बॅग घेऊन ते राष्ट्रपती भवनात गेले आणि तेच परत आले. आणि मला असं पण कळलंय की ते स्वतःच्या खाण्यापिण्याचं बिल पण द्यायचे म्हणे कॅन्टीनला, असं ऐकण्यात आहे. मला खरोखर माहित नाहीये, पण असेल. ती ही माणसं ज्यांच्याकडे अपार श्रीमंती असते बुद्धीची, त्यांना बाकी सगळी गोष्ट त्यांना क्षुल्लक वाटते. म्हणजे चांगला, ज्या व्यक्तीनं खूप पुण्य आयुष्यात कमवलेलं आहे त्या व्यक्तीला काय गरज आहे कशाची विचार करायची. तर
आणि हे पुण्य कमवायचं काम म्हणजे समाजसेवा. आणि खरोखर महाराष्ट्राला एवढी चांगल्या लोकांची आपल्याला हे आपल्याकडे उदाहरणं आहेत. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आमचे महाराज शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, बरोबर. आपल्याला तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर ह्यांच्याबद्दल आपण किती वाचतोय, पण त्याचा उपयोग काय करतोय आपण? आणि त्यामुळेच आपण त्रासामध्ये येतो. आपण चांगल्या गोष्टींचा अवलंबच करत नाही. कधीतरी असा विचार केला माणसाने केला पाहिजे की मला आज त्रास होतोय, कारण काय? एक पाय छोटासा मागं घ्या आणि विचार करा, मला ह्या गोष्टीचा त्रास का होतोय? मी कुठं चुकलो? चुकल्यामुळेच त्रास होतो, उगाच त्रास कोणाला कधी होत नाही. मी एक करणार आहे तुमच्यासाठी, खूप चांगला प्रोग्राम करणार आहे. चांगल्या विद्यार्थ्यांना, चांगल्या लोकांना तुमच्या समोर आणणार आहे आणि त्यांच्याकडनं शिका. आज बघा, नाही म्हटलं तरी 4 जिल्ह्यामध्ये 10 लाख 7 ते 8 लाख घरामध्ये आपलं माय टीव्ही जातं, बरोबर. त्याच्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 300-400 असे माझ्याकडे ते लाईक्स येतात. नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 विद्यार्थी, 15 ते 20 हजार विद्यार्थी आज 10वीचं शिक्षण घेतात ह्या 4 जिल्ह्यामध्ये. कारण माझ्या मते जो सरासरी आकडा आहे 4,71,000 मुलं दरवर्षी महाराष्ट्रामध्ये SSC बोर्डाला अपियर होतात 10वीला. तर त्याच्यावरनं मी काढलं आहे. तर आज इतक्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा इथून शिकवतोय मित्रांनो, ते पण कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न करता तुमच्याकडून, विद्यार्थ्यांच्याकडून, मला फार मोठं झाल्यासारखं वाटतंय स्वतःला. आणि या गोष्टीला पैसा, कुठल्याही पद्धतीनं पैसा हे समाधान मला देऊ शकत नाही. तो सेकंडरी आहे, इट इज बाय प्रॉडक्ट. घरी भात जेव्हा शिजतो त्याच्यावरती पेज येते, माहितीये तुम्हाला. तो पेज जे आहे ना, ते बाय प्रॉडक्ट आहे. आपण खातो भात, पण पेज जी तयार होते ती पण सॉलिड असते. भाताची पेज द्या म्हणतात, अंगात जर त्राण नसेल तर प्रचंड पैसा येणार, तो येतो. पण जेवढं पोटापुरतं लागतं तेवढं माणसानं कमवावं, खुश राहा. पण आकलन, व्हिजन, अचिव्हमेंट ही पैशामध्ये मोजता न आली पाहिजे, अशी अचिव्हमेंट पाहिजे. अचिव्हमेंट कधी पैशामध्ये मोजता येत नाही, पैसा मोजता येतो. आणि तुम्हाला सांगतो, इतके काही विद्यार्थी माझ्याकडे जे येतात, काही जास्त म्हणजे असे काही प्रचंड विद्यार्थी नाही, पण जो कोणी आला प्रिलिम मध्ये 10 मार्क 12 मार्क नापास, पण विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 80, 85, 90, 94, 94% पाडणारा नापास झाला होता, त्याला 65% होते 10वी मध्ये बोर्डामध्ये. प्रिलिम मध्ये, सेकंड प्रिलिम मध्ये त्याला 85 आले आणि तो 10% वर गेला, 94% त्याला पडले, 9% वर गेला 12वी फायनल बोर्ड एक्झामला. सुशांत म्हणून, उद्या दाखवेन तुम्हाला, फोटो शेअर करेन. तर हे जे विद्यार्थी आहेत ते कुठं कुठं पोचले, सगळे विद्यार्थी पोचले, चांगले मार्क, उत्कृष्ट मार्क, पॅरेंट्स व्हेरी हॅपी. पण त्याला कष्ट करावे लागतात आणि मी खूप करून घेतो कष्ट. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला प्रत्येकाला 100% 100 पैकी 100 मार्क पडतील अशी तुम्हाला पद्धती अभ्यासाची मी सांगेन. 90च्या वरती तर हमखास सगळे जाल, पण ती पद्धती अवलंबली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. नाही समजलेला पॉइंट परत असतील एक 10-12 पॉइंट, ते मी तुम्हाला परत सांगणार आहे. प्रात्यक्षिक जमलं तर एक 15 ते 20 दिवस आपण कंटिन्युअस पोर्शन संपला की प्रात्यक्षिक करूया, आपण प्रॅक्टिकल्स करूया, त्यामध्ये तुम्हाला कळेल. आता आपण अभ्यासाकडे वळूया. तर मला मदत करायची आहे, प्रत्येक शहरातून एक विद्यार्थी माझ्याकडे नाव नोंदणी झाली पाहिजे. कराड, सुपनेमध्ये आपली आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मला एक नावं तुमची पाहिजेत. घर बसल्या तुम्हाला मी सांगणार आहे.
छानसं तुमचं, आणि त्या दिवशी आपण फार मोठा कार्यक्रम करायचा, टीव्ही वरती पण आणि झूम वरती पण आणि युट्यूब वरती पण, आणि तुम्ही सोबत सगळे माझ्या बरोबर सगळ्या जगाला दिसणार, जे पण लोक बघणार त्या सगळ्यांना तुम्ही दिसणार आहात, आणि फार मोठे मोठे लोक येणार आहेत आपल्याबरोबर त्या मीटिंग मध्ये. अगदी सुप्रसिद्ध डॉक्टर्स आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, काही ऍक्ट्रेस आहेत, ऍक्टर्स आहेत, काही रायटर आहेत, काही मोठे ऑफिसर्स आहेत. ते सगळे त्या दिवशी आपल्याबरोबर झूम मीटिंग मध्ये असणार आहेत, आणि ती मीटिंग संपूर्ण आपण टीव्ही वरती जमलं तर टीव्ही वरती दाखवायची आणि युट्यूब वरती पण जाणार. असंख्य लोक आपल्याबरोबर त्या दिवशी असणार आहेत, आणि तो कार्यक्रम इतका सुंदर आपल्याला करायचा आहे. तर मला तुमच्या प्रत्येक गावातनं एक नाव हवंय, तर पट 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 मला व्हॉट्सअप करा आणि तुमची नावं द्या. ऑलरेडी माझ्याकडे नावं आलेली आहेत, ठीक आहे, थोडीफार आलेली आहेत, आणखी नावं मला पाठवा तुम्ही. श्रुती खूप छान लिहिते रे बाळा तू, छान छान, अनेक आशीर्वाद, चांगलेपणा आयुष्यामध्ये, आणि काय. चला पुढं. सर्क्युलर लूप शिकली, आता पुढं काय. ओके, सर्क्युलर लूप नंतर इमिजिएटली राईट डाऊन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. मॅग्नेटिक फील्ड ऑब्वियसली मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट, आपण तेच तर शिकतोय. ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. दिवसातनं मी SSCच्या मुलांना, ICSEच्या मुलांना, CBSEच्या मुलांना, IB आता नाहीत माझ्याकडे, मी फक्त 10 ते 12 अशी मुलं सिलेक्ट करतो. त्याच्यामुळं मग IBचा आला तर IBचा किंवा असं. तर त्यामुळं, आणि इंजिनिअरिंगचं पण नॉलेज, मला पुस्तक ईश्वर कृपेनं बघायला लागत नाही, किंवा आज काय शिकवायचं आहे तयारी करणं किंवा बघणं खरोखर ईश्वर कृपेनं लागत नाही. त्यामुळे मी तुम्हाला टीव्ही समोर तुमच्या लाईव्ह शिकवू शकतो, रेकॉर्डिंग नाही करायची आवश्यकता पडत. रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही चुका दुरुस्त करू शकता, काय चुकेल तर चुकेल एकदा बघायचं, आणि असं काय फार मोठी चूक होत नाही. गणित लिहिताना फक्त कुठेतरी एखादं 10च्या ठिकाणी 5 असं लिहिणं, 2 7 किंवा 9 असं होतं. एकदा त्या श्रुतीने आम्हाला सांगितलं फोन करून, सर चुकलंय, विराटचा फोन आला होता, हो की नाही, असं होतं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला हे तर माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हे तर आपल्याला माहितच आहे. पण कुणाचं रे बाबा, मगाशी कंडक्टर पाहिला, एक लूप पाहिली, आता सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय, राईट डाऊन अ वायर, अ कंडक्टिंग वायर wound in the form of a coil is called solenoid. Simple. A conducting coil, conducting wire, wound म्हणजे गुंडाळलेली, गुंडाळलेली, in the form of a coil is called solenoid. काय त्याच्यामध्ये, स्प्रिंग असते ना, ती कंडक्टिंग असते, बरोबर, सो इट इज अ सोलेनॉइड. जी स्प्रिंग कंडक्टिंग असते, ज्याच्यामधनं जर तुम्ही स्प्रिंगला एके ठिकाणी करंट पास केला, दुसरीकडनं दुसरी वायर लावली सेलची, आणि त्यातनं जर करंट पास होत असेल, इट इज अ सोलेनॉइड. शक्यतो हा सोलेनॉइड मध्ये कॉपर वायर वापरतात, आहेत असे ऍप्लिकेशन खूप आहेत. राईट डाऊन अ कंडक्टिंग कॉपर वायर लिहा, काही फरक पडत नाही. wound in the form of a coil called solenoid. सोलेनॉइड. आता ह्या सोलेनॉइड मध्ये
मी एक की लावली. रेओस्टॅट का लावलंय तुम्हाला माहित आहे. V इज इक्वल टू I इंटू R. I कॅन व्हॅरी द रेझिस्टन्स. सो the current will be increased if R is decreased. The current will decrease if the R is increased in the circuit. का तर करंट चेंज केल्यामुळं मला मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त करता येतं, म्हणून तो करंट कमी जास्त करायचा. हो की नाही? सोपं आहे. आता ही जर कॉईल इकडनं पाहिली तर तुम्हाला अशी दिसणार, लूप सारखं दिसणार. हो की नाही? कारण हा जो भाग आहे दुसऱ्या लूपचा ह्याच्या मागे जाऊन दडलेला असतो असा. असं समोरनं तुम्हाला लूप कशी दिसणार? अशी दिसणार ना, कारण त्याच्या मागे हे सगळे आहे आणि ते परफेक्ट असतात. त्याच्यामुळे समोरनं जर पाहिली तर तुम्हाला एकच रिंग दिसणार की नाही? संपला विषय. मग आता ही जी रिंग आहे ती ही समजूया आपण, ही रिंग आहे. हा, आता इकडची रिंग, ही रिंग जी आहे अशी, ती मी इथं काढली. आता सर्क्युलर लूप लक्षात घ्या, झाला विषय संपला. आता करंट पहा इथून असा गेला, बरोबर. आणि ही लूप मी कुठे घेतली आहे मित्रांनो? इथं घेतली आहे, तुमच्या समोर दाखवले. इथून अशी बघितली लूप तुम्ही. आता असं पाहताय इकडून असं, हो की नाही? सो करंट असा जातोय बघा. करंट कसा आहे? क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज जर करंट असेल, करंट वरती, मॅग्नेटिक फील्ड लाईन अशा, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आतमध्ये जाणार अशा, बरोबर. सो अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन आतमध्ये जाणार. भरपूर अशा असतात, एकच सर्कल नसते, भरपूर असतात ना. हा, मॅग्नेटिक फील्ड लाईन आत गेलं. मग मला सांगा, ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड लाईन आतमध्ये जातात, साऊथ पोल. इथं पहा, आता मी अशी काढली. आता हा करंट बघा, तुम्ही लक्ष द्या. चुकू शकतं ड्रॉइंग काढलं, ड्रॉइंग चुकीचं असलं तर करंटची डिरेक्शन चुकू शकते, म्हणून लक्ष द्या. असा गेला करंट, मग असा गेला क्लॉकवाईज, 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 क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. पण इकडनं जर पाहिलं तर करंट असा पद्धतीनं ह्याच्यामध्ये असा पद्धतीनं चाललाय. एक सेकंद थांबा, इथं पण क्लॉकवाईजच दिसतंय ना. एक मिनिट थांबा, हा, डायग्राम चुकीची काढली. एक सेकंद थांबा, आय विल ड्रॉ वापस. आता हे करा, अशी कॉईल गेली, त्याच्यानंतर करंट असा गेला, असा गेला, असा गेला, असा गेला, बरोबर. आता हे तुम्ही कसं पाहणार माहितीये का? आता ही कॉईल कशी आहे? ही अशी आहे आणि ही दुसरी आतमध्ये गेली आहे, आणि ही अशी आहे, ही आतमध्ये गेली आणि अशी. डायग्राम ती पण बरोबरच होती, अशी आहे. नंतर ही कॉईल आतमध्ये गेली, ही अशी. म्हणजे इकडून पाहताना ही जी बाजू आहे, ही जी बाजू आहे ही तुम्हाला इकडं दिसणार आहे, आणि ही जी इकडून पाहताना, इथून पाहताना करंट असा गेला, आणि इकडून जर पाहिलात तर करंट तुम्हाला असा दिसेल. बघा, ही वायर आतली आहे, ही बाहेरची आहे. म्हणजे ही कॉईल जी आहे, ही कॉईल अशी आहे समजा. आता ही अशी, तर ही अशी पहा, म्हणजे इथून करंट ह्याच्यामध्ये वर चाललाय, बरोबर आहे. तर ही कॉईल तिकडनं जर तुम्ही पाहिलीत तर तुमच्या समोर अशी येईल आणि करंट असा जाणार, म्हणजेच करंट असा जाणार. आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर दिस बिकम्स नॉर्थ पोल. थांबा जरा, एक मिनिट. करंट जेव्हा क्लॉकवाईज जातो, आपण बघूया. वरती करंट, बेस घ्यायचा, पाठ करायचं नाही. करंट वर जाणार, मॅग्नेटिक फील्ड असं जाणार, आतमध्ये शिरलं तर साऊथ पोल, संपला विषय. करंट वर जाणार, करंट इथं वर चाललाय पहा, क्लॉकवाईज आहे. मॅग्नेटिक फील्ड इकडून आतमध्ये येणार, इकडून आतमध्ये आलं की ते साऊथ पोल, समोरचं नॉर्थ पोल. म्हणजे हे नॉर्थ पोल फॉर्म होणार आणि हे साऊथ पोल फॉर्म होणार. सांगतो तुम्हाला. काहीतरी तुम्हाला वायर घेऊन दाखवायला पाहिजे. एक सेकंड, देन यू विल अंडरस्टँड व्हेरी इमिजिएटली. आय विल ब्रिंग. इथे एक आहे वायर.
समजून घ्यायसाठी काय, आता समजा ही वायर आहे तुमच्या समोर, बरोबर. आता करंट इथून असा आलाय, म्हणजे करंट कसा चाललाय, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज चाललाय म्हणजे करंट वरच्या दिशेला ह्या ठिकाणी आला. मॅग्नेटिक फील्ड बघा, मॅग्नेटिक फील्ड असं आतमध्ये जाणार ना, हा जो करंट आहे हा लूपचा, आणि मॅग्नेटिक फील्ड असं आतमध्ये चाललंय इकडून, तर हा साऊथ पोल झाला. सो दिस इज अ साऊथ पोल. आता इकडं पहा, असं गुंडाळत 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 मी गेलो, आणि ही जी आता तुम्हाला असं दिसतंय, तिकडून जर तुम्ही पाहिलं तिकडच्या दिशेनं, तर ती तुम्हाला कॉईल अशी दिसणार आहे. बघा ना, आता ही इकडची कॉईल आहे, ह्या एंडची. मग ह्या एंडची कॉईल इकडनं तुम्ही पाहताय, बघा तुम्ही असं पाहताय, करंट असा चाललाय क्लॉकवाईज, साऊथ पोल, म्हणून हे साऊथ पोल झाली. आता हीच कॉईल अशी वाढत वाढत ह्या एंडला इथं आली, बरोबर. आता इथं करंट कसा चाललाय, त्या कॉईलचा करंट इकडून असं येणार, इकडं इकडनं तुम्हाला दिसताना ती कारण कॉईल मधनं करंट असा, बघा आता अशी कॉईल आहे माझ्याकडे, आता अशी आहे, अशी 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 सरकत चालली. पण तिथं जर तुम्ही पाहिलं तर तिथं करंट क्लॉकवाईज दिसणार, इथं क्लॉकवाईज दिसतात, तिथं अँटी क्लॉकवाईज तुम्हाला दिसणार. बघा इथे आता तुम्हाला आणखीन एकदा समजवायचा प्रयत्न करतो. इथून अशा पद्धतीनं चाललीये, आणि ही बघा हे अशा पद्धतीनं इकडं चालली, आणि जर तुम्ही इकडून पाहिलात तर ही कॉईल अशी आहे तिकडच्या बाजूला, म्हणजे इकडनं पाहिलात क्लॉकवाईज, आणि इकडून पाहिलात अशी खाली चालली आहे, अँटी क्लॉकवाईज. बघा इथं परत, इथून पाहिलात क्लॉकवाईज, म्हणजे अशा पद्धतीनं गेलं, आणि तिकडून पाहिलात की तुम्हाला अँटी क्लॉकवाईज दिसणार. हे व्हिज्युअलाइज तुम्ही केलं पाहिजे, आणि ज्यावेळी तुम्ही हे व्हिज्युअलाइज कराल, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, त्यावेळी इट विल फॉर्म द नॉर्थ पोल. तुम्ही हे कशा पद्धतीनं बघता त्यावरती अवलंबून आहे, व्हेन हाऊ यू विल व्हिज्युअलाइज. नाहीतर तुम्हाला मी एक स्प्रिंग आणून मग दाखवेन, कारण करंट कसा चालला याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं, असा 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 असं करंट असा आणि असा. तुम्ही जेव्हा इकडून पाहाल, इकडून तुम्हाला क्लॉकवाईज दिसणार, तिकडनं पाहिलं की तुम्हाला अँटी क्लॉकवाईज दिसणार. इकडनं पाहिला जर अँटी क्लॉकवाईज असेल तर तिकडनं तुम्हाला क्लॉकवाईज दिसणार, उलट दिसतं. आणि म्हणून त्यांचे पोल वेगवेगळे फॉर्म होतात कॉईलमध्ये, कॉईलच्या ह्या टर्मिनलमध्ये आणि त्या टर्मिनलमध्ये. एवढं लक्षात ठेवा, फक्त एवढं लक्षात ठेवा की इथून जर असा करंट जात असेल, आता ही कॉईल, आता ह्या कॉईलला मी करंट दिला, आणि ही कॉईल अशी अशी फिरायला लागली, अशी अशी अशी, आणि इकडून जर क्लॉकवाईज असेल तर साऊथ पोल, कारण का करंट वर चाललाय, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड, साऊथ पोल होणार इकडचा त्या कॉईलचा. आणि कॉईलच्या इकडं जर अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर तिकडनं नॉर्थ पोल फॉर्म होणार. सिंपल. बघायचा दृष्टिकोन बदलतो, करंटचं डिरेक्शन बदलत नाहीये, करंट इकडून इकडंच चाललाय, लक्षात ठेवा. पण ही जेव्हा कॉईल तुम्ही इथून पाहता अशी असेल, पण तिकडनं जो व्यक्ती पाहणार, इकडनं तुम्हाला कशी वाटली क्लॉकवाईज, पण तिकडनं व्यक्तीला अँटी क्लॉकवाईज दिसते. तुम्हाला इथं अशी क्लॉकवाईज दिसते, पण इकडे बघा ना अँटी क्लॉकवाईज झाली. सिंपल. म्हणजे क्लॉकवाईज जेव्हा होते त्यावेळी आतमध्ये जातात मॅग्नेटिक फील्ड, म्हणून साऊथ पोल. म्हणून ही ह्या कॉईलचा जो इकडचा पोर्शन आहे तो साऊथ पोल झाला, एंड. आणि तिकडं हा असा गेला म्हणून इकडं साऊथ पोल, आणि इकडून अशी जाणार, करंट असा जातोय म्हणून हे नॉर्थ पोल, म्हणून इकडनं नॉर्थ पोल तयार झाला. सिंपल. कळलं? सो राईट डाऊन. एक तर तुम्ही हा लिहिलेलंच आहे, अ कंडक्टिंग वायर वाउंड इन द फॉर्म ऑफ अ कॉइल इज कॉल्ड ॲज सोलेनॉइड. नाव इन डायग्राम इफ यू सी ऍट एंड ए आणि बी असं लिहा. राईट डाऊन एंड ए अँड एंड बी. आपल्या शब्दात लिहा, नोट्स नंतर देतो. एंड ए अँड एंड बी. The solenoid is connected
a battery is connected across end A and B of the solenoid. झाला विषय संपला. When the key is switched on, the current enters at A and leaves the coil at B. The current enters at terminal A of the coil and leaves the coil, coil ला सोडतो at terminal B of the coil. If you see from the A side, from the left side, the current is clockwise, so this end becomes south pole. If you see from this side, current is anti-clockwise and it becomes north pole. Current clockwise, वरती गेला current clockwise. Magnetic field आतमध्ये शिरलं तर साऊथ पोल, म्हणून साऊथ पोल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीनं असणार आहे. नॉर्थ कडनं निघणार, साऊथ कडे जाणार. नॉर्थ कडनं निघणार, असं निघणार नॉर्थ कडून साऊथ कडे जाणार. ओके, झालं, संपला विषय. सो दिस बिकम्स नॉर्थ पोल. अदर एंड ऑफ द सोलेनॉइड बिकम्स नॉर्थ पोल. आता हे पुसतो आणि परत एक फक्त सोलेनॉइडची डायग्राम काढतो. इलेक्ट्रिक सर्किट दाखवत नाही, कारण तेवढाच अभ्यास करायचा आपल्याला. आता तुम्हाला पोल कसे फॉर्म होतात हे कळालं. इकडनं पाहिला तर करंट तुम्हाला असा दिसतो क्लॉकवाईज, म्हणजे इकडे साऊथ पोल. तिकडनं पाहिला करंट असा दिसतो, म्हणून नॉर्थ पोल. बघा ना तुम्ही, ही कॉईल अशी घेऊन बघा. इथनं जर तुम्ही गेला तर क्लॉकवाईज दिसणार, इकडनं पाहिलं तर हे असा करंट येतो, म्हणून अँटी क्लॉकवाईज दिसणार. सिंपल. म्हणून हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. आता हीच कॉईल तुम्ही अशी जरा मोठी काढा, बस. बरोबर. आता तुम्हाला सांगितलंय साऊथ पोल मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एंटर होतात, म्हणून असं काढा. आणि हे नॉर्थ पोल पासून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर निघतात, म्हणजे डिरेक्शन काय आली ही. साऊथ पोल पासून नॉर्थ पोल पासून निघाल्या, म्हणजे हे इकडच्या बाजूला अशा निघणार बरं का. हा, नाहीतर तुम्ही म्हणाल असं कसं सर करतायत. नॉर्थ पोल पासून निघाल्या, अशा गेल्या, साऊथ पोल मध्ये आल्या. ओके, परत अशा गेल्या, अशा नाही सॉरी, नॉर्थ पोल मधनं अशा निघाल्या, अशा पोचल्या. म्हणजे हे डिरेक्शन असं, हे डिरेक्शन असं. आता काही काही गोष्टी सांगतो, पुस्तकात आहेत की नाही मला माहित नाही, पण आय विल गिव्ह यू द नॉलेज. ऍट दिस पॉइंट इफ यू सी द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पॅरलल ऍट दिस पॉइंट. म्हणजे जर तुम्ही सोलेनॉइडचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असा काढला तर ह्या पॉइंटला तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पॅरलल दिसतील. जसं लांब जाल तसं मॅग्नेटिक फील्ड लाईन मधलं डिस्टन्स वाढत जातं. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड लाईनची स्ट्रेंथ कमी व्हायला लागली आहे. सिंपल. जसं सोलेनॉइडच्या जवळ याल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेका जवळ येतात, मॅग्नेटिक फील्डचं स्ट्रेंथ वाढायला लागली आहे. सिंपल. आतमध्ये सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स साऊथ पासून नॉर्थ कडे जातात आणि सोलेनॉइडच्या बाहेर नॉर्थ पासून साऊथ कडे येतात. तर सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या ऑलमोस्ट पॅरलल असतात, म्हणून सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड इज मोर युनिफॉर्म. मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं मी, कारण सर्क्युलर लूप जर तुम्ही पाहिली होती इथं, तर इथं पॅरलल होतात लाईन्स सेंटरमध्ये. म्हणजे या सेंटरमध्ये कॉइलच्या प्रत्येक कॉइल आहे ना, इंडिव्हिज्युअल कॉइल म्हणून पहा तुम्ही. सो असं प्रत्येकाचं जर पाहिलं तर मॅग्नेटिक फील्ड लाईन इथं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पॅरलल असणार आहेत सेंटरला, आणि म्हणून मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म इन द सेंटर ऑफ द सोलेनॉइड. आणि समजा तुम्ही एक सॉफ्ट आयर्न, देयर इज समथिंग कॉल्ड सॉफ्ट आयर्न. आयर्न आपण ऐकलंय, लोखंड ऐकलंय. सॉफ्ट आयर्न म्हणजे काय असतो, काय त्याच्यामध्ये जायची आवश्यकता नाही. तर जर तुम्ही सॉफ्ट आयर्नचा असा बार ठेवलात, त्याच्यामध्ये बरोबर मध्ये असा एक आयर्न बार ठेवलात, तर आणखीन युनिफॉर्म फील्ड होतं. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणखीन पॅरलल होतात आणि मॅग्नेटिक फील्ड आणखीन युनिफॉर्म होतं, एक सारखं होतं मध्ये, जर तुम्ही असं एक सॉफ्ट आयर्नचा बार ठेवलात तर. आयताकृती लोखंडाचा तुकडा असा जर ठेवलात तुम्ही,
आयताकृती क्युबॉइड म्हणतो ना आपण, वीट जसं वीट असते ना, वीट भिंतात म्हणून ब्रिक्स, त्याचा जो आकार असतो लांबडा जर घेतला छोटा ह्याच्यामध्ये बसण्या एवढा, तर त्याला ते जर मध्ये तुम्ही ठेवलं तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा एकदम पॅरलल होतात आणि मॅग्नेटिक फील्ड एकदम स्मूथ होतं, युनिफॉर्म होतं. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, ऍडिशनल नॉलेज असावं मला असं वाटतं, पुस्तकात आहे की मला माहित नाही, पण घ्या काय हरकत नाही. ज्या पद्धतीनं हवेतनं मॅग्नेटिक फील्ड जाणार, आता मला सांगा बघा, छोटस उदाहरण सांगतो. गॅस आहे जवळ, गॅस जवळ तुम्ही असा हात ठेवा शेगडी जवळ, तुम्हाला तापणार नाही मित्रांनो. थोडं दूर घ्या जिथे चटका बसत नाही. पण तेच एक हातामध्ये भाकरी बनवायची जी उलटाणी म्हणतो ना आपण, चमचा असतो स्पॅच्युला, तो घ्या आणि लांबूनच ते विस्तवत धरा, तुमच्या हाताला चटका लगेच बसेल. का? हीट ट्रॅव्हल्स, अगदी कॉन्सन्ट्रेटेडली ट्रॅव्हल्स होते, पण त्याच अंतरावरती हात ठेवा, तुम्हाला गॅसचा चटका नाही बसणार. का? हीट ट्रॅव्हल हवेतनं कमी होते, पण त्या स्टीलच्या किंवा लोखंडाच्या चमच्यामधनं पटकन होते. त्याचप्रमाणे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हवेमधनं पण जातात आणि या आयर्न कोर मधनं पण पास होतात. तर आयर्न कोर मधनं जाताना त्यांना जास्त कमीत कमी रेझिस्टन्स मिळतो, जास्त परमियाबिलिटी, म्हणजे ते खूप सुंदररित्या जाऊ शकतात. एवढंच लक्षात ठेवा. आयर्न कोर फॅसिलिटेट्स द मॅग्नेटिक फील्ड, एवढंच लक्षात ठेवा. कळलं? सो सॉफ्ट आयर्न कोर इफ यू कीप इन द कॉइल which is carrying the current, the magnetic field inside the solenoid becomes more uniform. That's it. कळलं? फक्त पॉइंट एवढं लिहा. व्हॉट इज सोलेनॉइड? A conducting wire wound in the form of a coil is called as solenoid. When current is passed through the coil, A and B लिहा. At face A of the coil, at face A of the coil, current is clockwise, so face A becomes south pole. झाला विषय. If you see from the B side, the current in the coil is anti-clockwise, so the side B or end B becomes north pole. If you understand circular loop properly, you will understand this. संपला विषय. Third point, the magnetic field lines emerges out at north pole, comes out, emerges out at north pole and terminates at south pole, or go at south pole. Inside solenoid, magnetic field lines are directed from south pole to north pole. बघा, हे बाहेरून असे येतात आणि आतमध्ये साऊथ कडे नॉर्थ कडे जातात. काय आहे तेच लिहायचंय, प्रॅक्टिस नोट्स. आणि असतं काय? अंडरस्टँडिंग. When the iron bar is kept, soft iron is kept in, आता हे सगळे पॉइंट तुम्हाला लिहायला पाहिजे. B becomes north pole. का? Current is anti-clockwise. If you see from side B. त्याच्यानंतर magnetic field lines originates at north pole and terminates at south pole. Magnetic field lines originates at north pole, terminates at south pole. Inside solenoid, magnetic field lines are directed, म्हणजे त्यांची दिशा from south pole to north pole, आणि बाहेर north pole to south pole. झालं. नंतर, if a soft iron bar is kept inside the solenoid, the magnetic field becomes more uniform.
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. खूप सुंदर गाणं आहे. रोज सकाळी ऐकत जा. मी तर माझी शाळा खूप मिस करतो आणि पावसाळ्यात तर मी खूप मजा करायचो. खूप मजा. एक तर श्रावणच्या महिन्यामध्ये आम्ही हरिपूरला जायचो. खूप मजा. पिपाण्या तोंडामध्ये आणि ते चिंचेची झाडं, बाप रे बाप. आणि हिरवंगार. सांगलीत ते हरिपूर, हिरवंगार, बाजूला नदी, सुंदर. आता काय तिथे सगळे बंगले झालेत. ठीक आहे, माणसाची गरज आहे, घर तर पाहिजे, जागा पाहिजे राहायला, पण एक झाड तोडलं तर 10 लावायची तयारी ठेवा. कारण एक झाड तुमचं वाढायला जवळजवळ 100 वर्ष लागतात आणि ते जर तोडलं, किती प्रचंड प्रमाण. मोठा माणूस काम जास्त करतो, धाकटं लहान बाळ जास्त काम करतं का? नाही करत. मग तो 100 वर्षाचा माणूस तुम्ही जेव्हा संपवता आणि 1 वर्षाचं पिल्लू तुम्ही कामाला दिलं, तर होईल का काम त्याच्याकडनं? त्या हट्ट्याकट्ट्या माणसाचं काम नाही होणार. मग एवढं मोठं झाड तुम्ही जेव्हा पाडाल, तर तो जेवढं तुम्हाला ऑक्सिजन देत असेल, तेवढं ऑक्सिजन तुमचं ते प्लांट देणार आहे का? मग पहिला झाड लावा, तशा पद्धतीचं मोठं करा आणि मग तुम्ही ते झाड कापा. अशी प्रथा पाहिजे होती, प्लॅनिंग पाहिजे होतं. असं भरपूर पोल्युशन, रोगराई वाचवता आली असते. रोगराई वाढण्याचं कारण म्हणजे काय? रोगराई वाढण्याचं कारण म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती कमी होणं. आणि रोग प्रतिकारक शक्ती होण्याचं कारण काय? आपल्या अंगामध्ये पौष्टिक अन्न नाही जात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या सायन्समध्ये, बायोलॉजीमध्ये आहे, कुठल्याही सेल आपल्या बॉडीमध्ये आपण जसं श्वसन करतो, वी आर टेकिंग इनहेलिंग, सोलिनाइड झालेलं आहे. वी आर टेकिंग हे पण तुमच्या पुस्तकात आहे. ज्यावेळी तुम्ही श्वास घेता त्यावेळी तुमचे लंग मध्ये ऑक्सिजन जातं. प्रत्येक वेळी असं जर श्वास घेतला तर जाते आत काय? ऑक्सिजन नाही जात, हवा जाते. त्यातनं ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. जे अनावश्यक गॅस तुम्ही आत घेतलाय तो बाहेर टाकला जातो, त्याच्या वाटे बाहेर येतात. आपलं शरीर का चालतं माहितीये का बाळांनो? औषधामुळे आपण बरं होत नाही. आपलं शरीर आणि त्याच्या प्रतिकारक शक्तीमुळे, रोग प्रतिकारक शक्तीमुळे आपण बरे होतो ऑटोमॅटिकली. आणि आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम औषधं करतात. तर हे सेल असताना ह्या सेलच्या आसपास मध्ये जेव्हा अन्नधान्य किंवा त्याला लागणाऱ्या वस्तू येतात, त्यावेळी सेलमध्ये काही दरवाजा नसतो किंवा आपल्या नाकाला जर छिद्र आहे किंवा आपण जेवतो तोंडातनं खातो तसं याला काही नसतं. याला एक मेम्ब्रेन असतं, दॅट इज कॉल्ड एज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि बाहेर आतमध्ये प्रत्येक सेल आपल्या ठिकाणी रिस्पिरेशन करतं, श्वसन क्रिया करतं. आणि याच्यामध्ये जेव्हा CO2 फॉर्म होतो, तो CO2 बाहेर फेकायला पाहिजे आणि आतमध्ये ऑक्सिजन घ्यायला पाहिजे, जे लंगच्या माध्यमातून रक्तामधनं इथं आलेलं आहे. तर याच्या बाहेर जर समजा ते आत जातं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, ती पण एक प्रोसेस आहे. पाणी आत घेतलं जातं, पाणी बाहेर टाकलं जातं, असं खूप ती प्रोसेस आहे. तुम्हाला शिकवीन मी, ऑस्मोसिस म्हणून आहे. आणि तर या ठिकाणी जर तुमच्या शरीराला प्रत्येक सेलला ऑक्सिजन लागतं आणि ते जर तुम्ही आत घेऊ शकला नाही, तर तुमचे सेल निकामी व्हायला सुरू होतात. डायबेटिक्स जेव्हा होतो ना, त्यावेळी इन्सुलिन सिक्रिशन जे होतं, जे आपल्या ब्लडमध्ये पॅनक्रियाज करतात आणि ब्लड शुगर लेवल ही कंट्रोल केली जाते. ऑटोमॅटिक असतं सगळं. तुम्ही काही पण खाल्लं की तुम्हाला उलटी होते, तुम्हाला मोशन्स लागतात. का? शरीर बाहेर टाकून देतं पटकन. आता सर्दी झाली म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपल्याला सर्दी झाली, हो सर्दी झाली. अहो सर्दी म्हणजे काय समजून घ्या. तो म्युकस जो असतो, ज्याला आपण शेंबूड म्हणतो, ऐकायला वाटतं तसं पण लक्षात घ्या, सायन्स आहे ते. तो म्युकस त्याला म्हणतात. लंग तो म्युकस निर्माण करतं आलेल्या इन्फेक्शनला फाईट करायसाठी. लक्षात आलं? जोपर्यंत इन्फेक्शन जात नाही तोपर्यंत तुमची सर्दी आहे. म्हणून डॉक्टर म्हणतात तुम्हाला शेंबूड येतो का?
कलर काय आहे, त्याच्यावरूनच ठरवतात की तुम्हाला इन्फेक्शन झालं का नाही झालं लंग मध्ये. तर हे सेल आपल्या शरीरामध्ये काम करतात. आता आमच्या असं ऐकलं की मी सर्दी होणं खूप म्हणजे चांगलं आहे, सर्दी होणं चांगलं आहे, याचा अर्थ प्रतिकारक शक्ती चालू आहे लंगची, असं म्हणायचे आधी आमच्या इथं. दॅट इज व्हॉट आय रिमेंबर. लर्न करा, गोष्टीचं नॉलेज घ्या. जेवढं नॉलेज घ्याल तुम्ही तेवढं चांगल्या पद्धतीनं. आता कितीतरी लोक काळजी घेतात करोनाची, पण तरी पण होतोयच ना. लिफ्ट मध्ये जाताना बोट लावू नका. लिफ्टला जरी बोट लावलं तरी ते कुठे शरीराला इतर ठिकाणी लावू नका. बाहेर गेल्यानंतर कुठेतरी उगाच एखाद्या गाडीला हात लावणं, जिन्याच्या रेलिंगला धरणं, उगाच इथं तिथं स्पर्श करणं, दुकानदाराकडनं नोटा घेणं, त्याला नोटा तशा खिशात ठेवणं चुकीचं आहे. ह्या नोटा तुम्ही, पण त्या नोटांना आल्यानंतर घरी इस्त्री करा. अशीच नोट हातात धरायची, घरात यायचं, इस्त्री करायची. ते पण कुणाला तरी सांगायचं, फिरवा दोन्हीकडे म्हणून, मरून जातील जंतू त्याचे. आहे छोटी मोठी काळजी घ्यायला पाहिजे. काही दिवस बाहेर जायचंच नाही अनावश्यक, अजिबात जायचं नाही आणि घाबरायचं नाही, फाईट करायचं. आता पुस्तकात काय लिहिलंय पटपट पटपट वाचून दाखव. वेन अ कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग, हा नोट्सचा प्रकार आला बरं का. तुम्हाला कॉपर वायर वरती रेझिस्टिव्ह कोटिंग असतं, जेणेकरून ही कॉईल एकमेकाला टच झाली की करंटचा शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून, बाकी काही. त्याला इन्सुलेटिंग कोटिंग म्हणजे रेझिस्टिव्ह कोटिंग म्हणजे इन्सुलेटर. is wound in a chain of loops like a spring is called solenoid. मी तुम्हाला सांगितलं, a conducting wire wound in the form of a coil is called solenoid. Simple. आणि copper wire म्हटलंय, and I said copper लिहा म्हणून. Whenever an electric current passes through the solenoid, magnetic field lines of force, magnetic field lines किंवा magnetic field lines of force, काय पण म्हणा, are produced in a pattern. Pattern तुम्हाला दाखवला मी इकडून, अशा लाईन्स पुस्तकात छान दिले, डायग्राम सुटसुटीत दिले, पहा. You are aware of the magnetic lines of the force of the bar magnet. The properties of the magnetic field of a solenoid are very similar to magnetic field produced by the bar magnet. आता मी तुम्हाला सांगितलं की acts as a dipole. लूप मध्ये साऊथ पोल आणि नॉर्थ पोल तयार होतो, म्हणजे डायपोल झालं ना. सोलेनॉइड मध्ये साऊथ पोल आणि नॉर्थ पोल तयार झाला, म्हणजे डायपोल झाला. दोन पोल, डायपोल. मॅग्नेटिक बारला काय असतं, नॉर्थ आणि साऊथ पोल, म्हणजे सोलेनॉइड बिकम्स लाईक अ बार मॅग्नेट. One of the open ends of the solenoid acts as the magnetic north pole and other acts as the magnetic south pole. The magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. This means the magnetic field is very, very, very uniform inside the solenoid. झालं एवढंच दिलंय, पण आपण काय काय जास्त शिकलो ह्याच्यामध्ये की साऊथ पोल एक होतो आणि नॉर्थ पोल दुसरा होतो. बरोबर आहे साहेब, तुम्ही एवढंच सांगितलंय, पण कुठला साऊथ आणि कुठला नॉर्थ? सिंपल. हे इकडनं असं बघितलं, क्लॉक वाईज जातोय करंट इकडनं लूप मधनं, आणि तोच इकडनं पाहिला तर अँटी क्लॉकवाईज, म्हणजे साऊथ क्लॉकवाईज गेला साऊथ पोल, अँटी क्लॉकवाईज गेला नॉर्थ पोल. तुम्ही सांगा सर, तुम्ही आम्हाला माहिती आहे ना कसा पोल बनतो, कुठला पोल साऊथ आणि कुठला नॉर्थ बनतो. सर्क्युलर लूपची थिअरी आम्ही लावणार इथे, संपला विषय. मग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनसाइड सोलेनॉइड आर पॅरलल बिकॉज इट इज युनिफॉर्म. संपला विषय. एवढंच आहे सोलेनॉइड मध्ये आणि काहीही नाही. व्हॉट इज सोलेनॉइड? साऊथ पोल, नॉर्थ पोल, इट ऍक्ट्स ऍज अ बार मॅग्नेट. झालं. ओके, आता वाजले किती बघू, त्याच्यावरती आपण ठरवू पुढं काय करायचं. 1:18 झालेली आहेत. सर्क्युलर लूप आणि सोलेनॉइड चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. ठीक है बेटा, शर्मिष्ठा, you can close. We will meet at 2:30. Bye.